लैंगिक अत्याचाराच्या आरोपात SIT कोठडीतला पाहुणचार घेतलेल्या अशोक खरातचा रुबाब आता कमी झालेला आहे। जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिर्डी पोलिसांनी ताबा घेतलेल्या अशोक खरातचा अवतार बदललाय। वाढलेली दाढी, मान खाली, डोळे खोलात अशा परिस्थितीत अशोक खरातची वरात राहता कोर्टामध्ये आलेली आहे। त्यामुळे अशोक खरातचा सगळा रुबाब आणि त्याचा अवसान गळाल्याचं आज दिसून आलं। जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिर्डी पोलिसांनी ताबा घेतलेल्या अशोक खरातचा अवतार बदललाय। वाढलेली दाढी, मान खाली, डोळे खोलात अशा परिस्थितीत अशोक खरातची वरात राहता कोर्टात आलेली होती। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अशोक खरातला जमीन घोटाळ्यात पोलीस कोठडी। 4 दिवस शिर्डी पोलिसांच्या कोठडीत पाहुणचार। जेलमधील मुक्कामामुळे खरातचं अवसान गळालं। फक्त महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरातचा ताबा नाशिक SIT कडून शिर्डी पोलिसांनी घेतला। 1.5 महिना पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर अशोक खरातचा सगळा रुबाब आता गळून पडला। अटक झाल्यानंतर रुबाबात पोलिसांसोबत चालणाऱ्या अशोक खरातची चांगली जिरल्याचं दिसतंय। शिर्डी पोलिसांनी कोर्टात हजर करण्यासाठी खरातला चालवत नेलं होतं तेव्हा माध्यमांच्या कॅमेऱ्यानं त्याची जी दृश्य टिपली त्यात खंगलेला अशोक खरात दिसत होता। अशोक खरातची दाढी वाढली आहे। एवढंच नव्हे तर तो जेव्हा पोलिसांच्या जीपमध्ये बसला होता तेव्हा तो शून्यात पाहताना दिसत होता। गलित गात्र झालेला अशोक खरात यावेळेला पाहायला मिळाला। अशोक खरातची आतापर्यंत महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात चौकशी सुरू होती। आता सावकारी, जमीन खरेदी आणि घोटाळ्याच्या दृष्टीने तपास सुरू झालाय। अशोक खरातला राहता न्यायालयात हजर केला असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तो जमीन जो घोटाळा आहे त्या बाबतीचा PC आज आणली होती। त्या संदर्भाने 7 दिवस PC मागितली होती, पैकी 5 दिवस PC दिलेली आहे। जमीन घोटाळ्यात खरातची बायको कल्पना खरात ही आरोपी आहे। अशोक खरातला अटक झाल्यापासून कल्पना खरात फरार झाली आहे। अशोक खरातची बायको सराईत गुन्हेगार नसतानाही ती पोलिसांना का सापडत नाही असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। अशोक खरातची बायको शिर्डी पोलिसांना सापडू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। किमान शिर्डी पोलिसांनी खरातचा ताबा घेतल्यानंतर आता तरी कल्पना सापडेल अशी अपेक्षा आहे। पोलिसांचा पाहुणचार झोडल्यानंतर भल्या भल्यांच्या रुबाबाची झूल उतरते। अशोक खरात तर पहिल्या 2 दिवसातच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणू लागला होता। आता शिर्डी पोलिसांच्या कोठडीतल्या मुक्कामात कोणकोणत्या आर्थिक गुन्ह्यांची माहिती बाहेर येणार याची उत्सुकता आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी।